कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला रमा एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा केल्यास इच्छित फळ मिळते। हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे आणि देवी लक्ष्मीची रामाच्या रूपात पूजा केली जाते। या दिवशी पूजा केल्याने देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू लवकर आणि सहज प्रसन्न होतात। सनातन धर्मानुसार रमा एकादशीचे व्रत केल्याने वाईट कर्मे नष्ट होतात आणि पुण्यप्राप्ती जागृत होते। पापांचा नाश झाला की आपोआपच चांगली बातमी येऊ लागते। या दिवशी सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून फूल, धूप, दिवा आणि तुळशीची पाने अर्पण करून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी। मान्यतेनुसार ही पूजा कामधेनू आणि चिंतामणीप्रमाणेच फल देणारी मानली जाते। रमा एकादशीचे व्रत ख्या मनाने पाळले तर परमात्मा आपल्या मनोकामना लवकर पूर्ण करतात। जर तुम्ही आर्थिक समस्यांशी झगडत असाल तर हे व्रत तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। पौराणिक कालखंडात मुचुकुंद नावाचा एक महान राजा होता। त्याला एक सुंदर मुलगी होती, तिचे नाव चंद्रभागा होते। तिचा विवाह राजा चंद्रसेनचा मुलगा शोभन याच्याशी झाला। शोभन हा शारीरिक दृष्ट्या खूप अशक्त होता आणि त्याला भूक सहन होत नव्हती। एकदा दोघेही मुचुकुंद राजाच्या राज्यात गेले। त्या काळात रमा एकादशी व्रताची तिथी होती। हे ऐकून चंद्रभागा काळजीत पडली, कारण आपल्या वडिलांच्या राज्यात एकादशीच्या दिवशी प्राणी वगैरे अन्नही खाऊ शकत नव्हते, माणसांना सोडा। तिने पती शोभनला हा प्रकार सांगितला आणि सांगितले की तुला काही खायचे असेल तर या राज्यापासून दूर दुसऱ्या राज्यात जाऊन जेवण करावे लागेल। संपूर्ण कथा ऐकल्यानंतर शोभनने ठरवले की तो रमा एकादशीचा उपवास करील आणि नंतर ते देवावर सोडेल। रमा एकादशी व्रताचा संकल्प सुरू झाला। शोभनचे उपोषण मोठ्या कष्टाने पार पडले। तोपर्यंत उपवास संपला, रात्र झाली आणि शोभनने प्राण सोडले। त्यांच्यावर पूर्ण विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची पत्नी चंद्रभागा वडिलांच्या घरी राहू लागली। त्यांनी पूजेसाठी पूर्ण अंतःकरण समर्पित केले आणि विधीप्रमाणे एकादशीचे व्रत पाळले। दुसरीकडे शोभनला एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या मृत्यूनंतर तो अमर्याद संपत्ती आणि ऐश्वर्य असलेल्या अतिशय भव्य देवपूरचा राजा बनतो। एके दिवशी सोम शर्मा नावाचा ब्राह्मण त्या देवपूर जवळून जातो आणि शोभनला पाहून त्याला ओळखतो। त्याला एवढी संपत्ती कशी मिळाली असे विचारतो। तेव्हा शोभन त्याला सांगतो की हा सर्व रमा एकादशीचा महिमा आहे, पण हे सर्व अस्थिर आहे, ते स्थिर करण्याचा उपाय सांगा। यानंतर सोम शर्मा त्याचा निरोप घेतो आणि शोभनच्या पत्नीला भेटायला जातो आणि शोभनच्या देवपूरची हकीकत सांगतो। हे ऐकून चंद्रभागा खूप खुश झाली आणि सोम शर्माला तिच्या पतीशी ओळख करून देण्यास सांगते। मग सोम शर्मा त्याला सांगतो की हे सर्व ऐश्वर्य अस्थिर आहे। तेव्हा चंद्रभागा म्हणते की ती आपल्या सद्गुणांनी हे सर्व स्थिर करेल। सोम शर्मा आपल्या मंत्र आणि ज्ञानाद्वारे चंद्रभागेला दिव्य बनवतो आणि शोभनकडे पाठवतो। तेव्हा चंद्रभागा त्याला सांगते की मी गेली 8 वर्षे नियमितपणे रमा एकादशीचे व्रत करते। माझ्या आयुष्यभरातील माझ्या सर्व सत्कर्मांचे फळ मी तुला अर्पण करतो। असे म्हणताच भगवंत नगरीचे ऐश्वर्य स्थिर होते। अशा प्रकारे रमा एकादशीचे महत्त्व पुराणात वर्णन केले आहे। त्याचे पालन केल्याने जीवनातील दुर्बलता कमी होते आणि जीवन पापमुक्त होते।